नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल, चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला चॅनल शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या शॉर्ट का होईना नोट्स मेंटेन करा, जेणेकरून एक्झाम काळामध्ये तुम्हाला या संपूर्ण डेटाचा जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल. एक महत्त्वाची गोष्ट मला बोलायची होती. काल माझे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि हे सगळं काही तुमच्याच सहकार्यामुळे झालेलं आहे. काल मी खरंच खूप खुश होती आणि तुमचे मनापासून खूप 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 आभार. एकच म्हणेन की कीप सपोर्टिंग, म्हणजे तुमच्यासाठी मला जास्तीत जास्त अजून काम करता येईल. थँक्यू सो मच. तर पाहूयात आजचे, म्हणजेच 5 मार्च 2026चे चालू घडामोडी. प्रश्न पहिला, आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण व अप्रसार जनजागृती दिन कधी साजरा केला जातो? अर्थात पर्याय क्रमांक सी, 5 मार्चला. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. आंतरराष्ट्रीय निशस्त्रीकरण आणि अप्रसार जनजागृती दिन दरवर्षी 5 मार्चला साजरा केला जातो. हेतू त्याचा हा आहे की लोकांमध्ये, विशेषतः तरुणांमध्ये निशस्त्रीकरणाची जाणीव वाढवणं, अण्वस्त्रे त्यांच्या भीषण विनाशकारी ताकदींमुळे मानवजातीसाठी मोठा धोका ठरतात हे दाखवून देणं, आणि UN महासभेच्या A/ARES/77/51 या ठरावामुळे हा दिवस जगभर पाळला जातो. पुढील प्रश्न दुसरा. जानेवारी 2026च्या CA फायनल परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 1 कोणी मिळवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दीक्षा गोयल हिने. महत्वाचे पॉइंट्स पहा. जानेवारी 2026 मध्ये एकूण 7590 नवीन चार्टर्ड अकाउंट झाले आणि ऑल इंडिया रँकिंग 1 मिळवणारी उमेदवार महिला होती आणि तिने 600 पैकी 486 गुण मिळवून तब्बल 81% टक्केवारी गाठली. आणि CA फायनल सारख्या कठीण परीक्षेमध्ये इतके गुण मिळवणं खरोखरच मोठे यश आहे. आणि ग्रुप A ची 5 टक्केवारी ग्रुप 2 पेक्षा जास्त निघाली. आणि CA फायनल परीक्षा ही भारतातील सगळ्यात स्पर्धात्मक व्यावसायिक परीक्षा मानली जाते. पुढील प्रश्न तिसरा. ऑलिस हेलीने कोणत्या संघासाठी तिचा अंतिम ODI सामना खेळला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया या देशासाठी. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑलिस हेलीने सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे, त्यामुळे देखील हा प्रश्न घेतला आहे. आणि तिचा शेवटचा ODI सामना जबरदस्त ठरला. तिने 98 चेंडूमध्ये 158 धावा केल्या आणि हेलीच्या ODI कारकिर्दीत तिने 8 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत, असं तिच्या नावावरती रेकॉर्ड आहे. पुढील प्रश्न चौथा. मोहतबा खोमेनी यांची निवड कोणत्या पदासाठी करण्यात आल्याची माहिती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सर्वोच्च नेते. महत्वाचे पॉइंट्स पहा. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनी यांचे ते पुत्र आहेत. आणि इराणमध्ये सर्वोच्च नेत्याची निवड 88 सदस्यांच्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्स या संस्थेतून होते. आणि इराणमधील इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स ही एक अत्यंत प्रभावशाली लष्करी आणि आर्थिक संस्था देखील आहे. ओके. पुढील प्रश्न पाचवा. अलेक्झांडर स्टब ने 11व्या रेजिना डायलॉग 2026 मध्ये कोणत्या भूमिकेमध्ये ते सहभागी होणार आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते म्हणून. महत्वाचे पॉइंट्स पहा. रायसिना डायलॉग 2026 मध्ये अलेक्झांडर स्टब हे प्रमुख अतिथी आणि प्रमुख वक्ते असणार आहेत. या भेटी दरम्यान ते नरेंद्र मोदी बरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. त्याचबरोबर ती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घेणार आहेत. युरोपियन युनियन आणि नॉर्डिक देशांमध्ये फिनलंड हा भारताचा एक महत्वाचा भागीदार देश आहे.
पुढील प्रश्न 6वा. डार्क ऑक्सिजनचा शोध कुठे लागला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पॅसिफिक महासागराच्या खोल समुद्रात. महत्वाचे पॉइंट्स पहा. डार्क ऑक्सिजन म्हणजे सूर्यप्रकाश नसतानाही खोल समुद्रात सापडणारा ऑक्सिजन. आणि सहसा ऑक्सिजन निर्मितीसाठी प्रकाश संश्लेषण लागतो आणि त्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो. पण समुद्राच्या तळाशी पॉलिमेटॅलिक नोड्युलन्समध्ये मॅंगनीज, निकेल आणि कोबाल्ट सारखे धातू देखील असतात. हा एक जनरल पॉइंट आहे दुसरा. आणि या शोधामुळे ऑक्सिजन कसा तयार होतो याबद्दल पहिलं ज्ञान बदलू शकतं. म्हणजे पहिली जी काही कन्सेप्ट आहे ना ती आपली बदलू शकते असं दिलेलं आहे. प्रश्न पुढचा 7वा. आरव देंगला भारतातील कितवा बुद्धिबळ ग्रँड मास्टर ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 93वा. महत्वाचे पॉइंट्स पहा. आरव देंगला हा मुंबईचा 17 वर्षांचा बुद्धिबळपटू आहे. त्याने 2500 पेक्षा जास्त EIO रेटिंग मिळवलेले आहे आणि अखेर ग्रँड मास्टर किताब आपल्या नावावरती केला. आणि 2026 मध्ये ग्रँड मास्टर होणारा आरव हा दुसरा भारतीय ठरला आहे. त्याआधी आर्यन वर्षने हा 92वा ग्रँड मास्टर झाला होता. पुढील प्रश्न 8वा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, संग्राम जगताप यांना. महत्वाचे पॉइंट्स पहा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती मृत्युंजय हा एक राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार आहे. यंदा हा पुरस्कार अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारामध्ये 51,000 रुपये, ऐतिहासिक स्मृतिचिन्ह आणि ग्रंथ संपदा असे मिळते. आणि या पुरस्काराने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी खारीचा वाटा उचलणाऱ्या व्यक्तींना सन्मानित केले जाते. पुढील प्रश्न 9वा. युनायटेड किंगडम मध्ये वॉटर क्रिमेशन कायदेशीर मान्यता देणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्कॉटलंड हा देश. महत्वाचे पॉइंट्स पहा. स्कॉटलंड हे वॉटर क्रिमेशनला कायदेशीर मान्यता देणारे युनायटेड किंगडम मधील पहिले राष्ट्र बनले. आणि वॉटर क्रिमेशनला अल्कलाइन हायड्रोलायसिस किंवा ॲक्वामेशन्स असंही म्हटलं जातं. या प्रक्रियेमध्ये पाणी, उष्णता आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड वापरून शरीराचं नैसर्गिक विघटन झपाट्याने होतं. आणि 2023 मध्ये झालेल्या जनमत चाचणीमध्ये 84% लोकांनी या प्रक्रियेला कायदेशीर मान्यता किंवा पाठिंबा दर्शविला होता. प्रश्न क्रमांक 10वा. राष्ट्रीय विद्यार्थी चित्रपट महोत्सव 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पानपंख या चित्रपटाला. महत्वाचे पॉइंट्स पहा. नॅशनल स्टुडंट फिल्म फेस्टिवल 2026 हे 28 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 या 2 दिवसांमध्ये झाला. आणि हा महोत्सव मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये झालेला आहे. राष्ट्रीय कला मंच, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी निधी संस्था या तिघांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि देशभरातून निवडलेल्या 30 चित्रपटांचा या महोत्सवामध्ये समावेश होता. पुढील प्रश्न 11वा. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया म्हणजे GSI सध्या कोणता स्थापना दिवस साजरा करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 176वा. महत्वाचे पॉइंट्स पहा. जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आपला 176वा स्थापना दिन साजरा करत आहे. GSI ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात जुनी भूवैज्ञानिक संस्था आहे. भारतात खनिज संशोधन आणि भूवैज्ञानिक अभ्यासात GSI नेहमी महत्वाची भूमिका निभावते. पुढील प्रश्न क्रमांक 12वा आणि आजचा शेवटचा प्रश्न. 16व्या शतकातील संत थिरुमई अल्वार यांची कांस्य मूर्ती कोणत्या संग्रहालयाने भारताला परत केलेली आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अश्मोलियन म्युझियम ने परत केलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी संबंधित अस्मोलियन म्युझियम ने 16व्या शतकातील संत थिरुमंगई अल्वार यांची कांस्य मूर्ती भारताला परत केलेली आहे. 1967 साली सॉथबेसच्या लिलावातून ही मूर्ती खरेदी करण्यात आलेली होती आणि मूर्तीच्या औपचारिक हस्तांतरण सोहळा इंडिया हाऊसमध्ये झाला होता. ठीक आहे, तर आजचे आपले 5 मार्च 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे, लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.